नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे, कारण ईश्वरी ही आता अर्णवच्या घरी आलेली आहे आणि अर्णवच्या घरी येताच ईश्वरीला पाहून सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे तो म्हणजे राकेशला. आणि राकेशची मात्र वाट लागणार आहे, कारण शुद्धीवर येताच ईश्वरीच्या तोंडून पहिलं नाव राकेश निघणार आहे आणि राकेशची मात्र पूर्णपणे वाट लागणार आहे. त्याचबरोबर ईश्वरीने आता जे पोहे बनवलेले आहेत ते पोहे पाहून अर्णव मात्र इम्प्रेस होणार आहेत. घरातले सगळेच ईश्वरीने बनवलेल्या जेवणावरती इम्प्रेस होणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे आणि सगळ्यांच्या समोर ईश्वरी ही अर्णवला 4 गोष्टी ऐकवणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता राकेशने फोन केलेला असतो नम्रताला, कारण नम्रताचा त्याला फोन आलेला असतो आणि नेमका तो फोन उचललेला असतो तो म्हणजे अंजलीने. आणि मग अंजलीला तो म्हणालेला असतो की रॉंग नंबर आहे. आणि आता राकेशने तो फोन पुन्हा नमूला केलेला असतो आणि नमूशी तो बोलत असतो. नमूला तो म्हणत असतो, काय झालं नम्रता? तेव्हा नम्रता सांगू लागते की एक गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे इथे महत्त्वाची गोष्ट घडली आहे, ती म्हणजे अजून ईश्वरी घरी आलेली नाही. ईश्वरी घरी आलेली नाही हे ऐकल्यानंतर इकडे राकेश म्हणू लागतो, काय अजून ईश्वरीजी घरी आलेले नाहीत? तेव्हा ती सांगते की हो, अजूनपर्यंत ती घरी आलेली नाही. आणि इकडे आत्याला खूपच काळजी वाटायला लागलेली आहे आणि आत्या खूपच टेन्शन घेत आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आत्या मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की काही झालं तरीही मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही, मी हे सहन करणार नाही. ईश्वरीला मी होतं त्या जॉबवरून लिहायचं आहे, पण तू काही नाही. आणि मग ती नम्रताला म्हणे, तुलाही किती वेळा सांगितलंय, कारण इश्यू तशी वाटते नाही आहे गं. इकडे राकेश आता अंजलीला म्हणत असतो, अगं मगाशी मला जो कॉल आलेला होता ना, मला तिकडे क्लायंटच्या तिकडे जावं लागणार आहे. अंजली म्हणत असते, अहो तो तर रॉंग नंबर होता ना. तेव्हा राकेश तिला म्हणत असतो, हो अगं रॉंग नंबर होता तो, पण वाटलेलं तसं. कारण अंजली म्हणत असते, अहो त्यांना तर राकेशला भेटायचं आहे, तुम्ही तर ॲडव्होकेट राजेश भोसले आहात ना. तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणत असतो, अगं बऱ्याच लोकांचा तो प्रॉब्लेम होतोय, राकेश आणि राजेश याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे हा गोंधळ होतो. पण त्यांना माझ्याशीच बोलायचं होतं, कारण त्याच्या वडिलांना डिनाय केलेला आहे आणि त्या मुलीला जाऊन आत्ता तिथं मदत करणं गरजेचं आहे, ती खूप गरीब आहे. तेव्हा अंजली म्हणत असते की चालेल जा तुम्ही मग. तेव्हा तो म्हणत असतो की मला यायला थोडा वेळ होईल. अंजली म्हणते की चालेल ठीक आहे असं म्हटलेली असते. तेव्हा आजीही म्हणत असतात की हो गं, त्यांना काम आहे ना अर्जंट, त्यांना जाऊ दे तू, असं आजी हे अंजलीला सांगत असतात. आणि राकेश इकडे जायला निघत असतो. म्हणजे राकेशचं हे सगळं जे काही कारस्थान असतं ते विचित्र पद्धतीनं चाललेलं असतं, कारण त्याला कळतच नसतं की तो काय वागत आहे, कशा पद्धतीने त्याचं चाललेलं आहे. कारण तो प्रत्येक वेळेस ज्या पद्धतीने बोलत असतो, वागत असतो, तो फक्त सगळ्यांना फसवत असतो. तो खूपच घाणेरड्या विचारांचा माणूस असतो. पण अंजली मात्र इकडे त्याला देव मानत असते. अंजली, अर्णव, घरातील सर्वजण त्याच्याशी खूप प्रेमाने वागत असतात, त्याच्याशी खूप चांगलं वागत असतात, त्याला रिस्पेक्ट देत असतात. एक जावई म्हणून घरामध्येही त्याला तेवढाच रिस्पेक्ट असतो. परंतु या सगळ्याचा गैरफायदा घेत असतो तो म्हणजे राकेश. इकडे आत्या मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे एवढी सहज नोकरी मिळणं, एका दिवसात नोकरी मिळणं, मला ना तेव्हा शंका यायला पाहिजे होती, कारण ह्या मुलीचा काहीतरी प्रॉब्लेमच आहे. इंदोरला त्या अर्णवराजे शिर्केच्या मिठीत जाऊन काय पडली आणि आत्ता त्याच्याच ऑफिसमध्ये हिला नोकरी मिळालेली आहे. नक्कीच मला काहीतरी प्रॉब्लेम वाटत आहे. तेव्हा मात्र इकडे नमू म्हणत असते, आत्या तू विचार करते तसं काही नाही आहे गं, तिला ती नोकरी खूपच कष्टाने मिळालेली आहे आणि ते नोकरी मिळवण्यासाठी राकेश जे आहेत ना त्यांनी मदत केलेली आहे, हे नमू सांगत असते. नमूचं असं म्हणणं असतं की आत्या तू चुकीचा विचार करतेस. तेव्हा आत्या म्हणत असते की येऊ दे त्या ईश्वरीला, ती आली की तिला मी सांगणार आहे की ही नोकरी वगैरे करायची नाही. रोज माझ्या जीवाला घोर लावून ठेवलेला आहे. मी फक्त तुमचा विचार करत बसायचा आहे का? कारण इथे तुमच्या वडिलांनी तुमच्या दोघींची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे आणि मी काय करू, प्रत्येक वेळेस तुमच्या दोघींचा विचार करत बसू का? असं म्हणत आता इकडे एक आत्या मात्र भयानक चिडलेली असते आणि तिची चिडचिड चालूच झालेली असते. तिला कळतच नसतं की मी काय करू नक्की, कारण ह्या मुलीने तर माझ्या जीवाला नुसता घोर लावून ठेवलेला आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे या मुलीला शोधून काढणं. आता ही ऑफिसला गेलेली आहे, अजूनपर्यंत आलेली नाही आणि ती काळजी तिला वाटत असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव ईश्वरीला घेऊन घरी आलेला असतो. ईश्वरीला त्याने उचलून आणलेलं असतं आणि नेमका त्याच वेळेस राकेश हा घरातून बाहेर पडत असतो आणि तो पाहतो तर दारात इकडे आणलेला आहे, उचलून घेऊन आलेला आहे अर्णव एका मुलीला. आणि मग तो विचारत आहे आणि हा इकडे विचार करतो की ही ईश्वरी इकडे कशी आणि अर्णवने हिला घरी का आणलेलं आहे. आणि मग तो विचारू लागतो. ईश्वरी बेशुद्ध असते आणि मग राकेश मात्र इकडे विचारत असतो की काय झाले नक्की अर्णव. अर्णव म्हणतो जोशी 2 मिनटं, मी सांगतो तुम्हाला सगळं. असं म्हणत अर्णव तिला घेऊन तिथे सोप्याच्या जवळ जातो आणि सोप्यावरती तिला झोपवतो. आणि त्याचबरोबर इकडे आकाशला सांगतो की डॉक्टरांना फोन कर आणि डॉक्टरांना लगेच बोलवून घे. तेव्हा सगळेजण विचारत असतात काय झाले अर्णव, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण तेवढे त्याला विचारत असतात, त्याला म्हणत असतात की नक्की काय झालेलं आहे. अर्णव मात्र म्हणत असतो की हो मी सांगतो तुम्हाला सगळं. कारण अर्णव सांगत असतो की वेअरहाऊसला आग लागलेली होती आणि इकडे राकेशला मात्र टेन्शन आलेलं असतं. आता ही घरी आलेली आहे, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. कारण अर्णवने तर आत्ता तिला उचलून आणलेलं आहे. ही ज्या ठिकाणी जॉब करत आहे पण आज हिच्या अंगावरती सिक्युरिटी गार्डचा युनिफॉर्म का दिसत आहे, हे प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. तेवढ्यात आजी आणि अंजली पाहत असतात. आजी म्हणत असतात की अगं हे काय झालेलं आहे, ही तीच मुलगी आहे ना. अंजली पण तेच म्हणत असते. तेव्हा आजीही म्हणत असतात हो गं, काय तिचं नाव ती, हां ईश्वरी तिचं नाव आहे ईश्वरी. तेव्हा इकडे तिचं नाव घेतल्या क्षणी अर्णव विचारत असतो तुम्हाला तिचं नाव कसं माहिती. नाही मला कळत नाही आहे की नक्की तुम्हाला कसं नाव माहिती आहे. हे बोलल्यानंतर इकडे ती म्हणत असते की अरे अर्णव तुला माहीत नाही आहे का, आजी जे साड्या द्यायला गेली होती बघ, ज्या साड्या विकायला आलेली ती मुलगी हीच होती. तेवढ्यात तिथे वल्लरी आणि मामाही आलेले असतात आणि वल्लरी म्हणत असते म्हणजे ती फाटकी साडी दिलेली तीच. तेव्हा आजी म्हणत असते तू गप्पा बस गं, फाटकी साडी वगैरे काही तिनं दिलेली नव्हती. अर्णव म्हणत असतो काय, ही आपल्या घरी येऊन गेलेली आहे. तेव्हा अंजली म्हणत असते हो ती माहेश्वरी इंदोरी साड्या घेऊन आलेली आपल्याकडे विकायला आणि तीच साड्या घेऊन आजी माघारी द्यायला गेले होते त्या दिवशी नाही का, तू त्या मंदिराच्या मागच्या गल्लीमध्ये आई पडलं होतं. तेव्हा अर्णव म्हणजे आजी हिच्याकडे जाऊन आलेली आहे हे सगळे आधीपासून ओळखतायत. आणि या सगळ्याचा धक्का बसलेला असतो तो म्हणजे राकेशला. राकेश म्हणत असतो म्हणजे मी असताना आजी तिथं आल्या होत्या आणि ही गोष्ट मला माहिती नाही. या गोष्टीचं टेन्शन खरं तर राकेशला आलेलं असतं. कारण राकेशला माहितीच नसतं की आजी तिथे ईश्वरीच्या घरी येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळं त्याला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इकडे अर्णवला तर मोठा धक्काच बसलेला असतो. कारण माझ्या घरातली सगळीच लोक या मुलीला ओळखत आहेत, नक्की काय संबंध आहे हा प्रश्न पडलेला असतो. ईश्वरी मात्र बेशुद्ध असते, तिथं झोपलेली असते, सोप्यावरती तिला ठेवलेलं असतं. आणि इकडे घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असतात. ते विचार करू लागलेले असतात की अचानक हे सगळं काय झालेलं आहे, ईश्वरीच्या बाबतीत हे सगळं काय घडलेलं आहे. असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. आणि त्याचबरोबर अंजली घरातील सर्वजण पाहत असतात. आणि इकडे वल्लरी म्हणत असते ही तीच मुलगी आहे ना. आणि वल्लरीचं मात्र वेगळंच सुरू असतं. वल्लरीला मात्र असं वाटत असतं की काही झालं तरीही या मुलीच्या बाबतीत कोणाच्याही मनात पॉझिटिव्ह थिंकिंग यायला नको आहे असं तिचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्णव म्हणत असतो म्हणजे, आणि अर्णवला वेगळेच प्रश्न पडलेले असतात. अर्णव एकाच गोष्टींचा विचार करत असतो की काहीही झालं तरीही आत्ता सध्या ही मुलगी शुद्धीवर येणं गरजेचं आहे. जर ही शुद्धीवर नाही आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे असं अर्णवला वाटत असतं. आणि त्यासाठी इकडे आता आकाश तिथे आलेला असतो. आकाश म्हणत असतो हो मी डॉक्टरांना सांगितलेलं आहे. आणि आकाशचं हे जे बोलणं असतं ते ऐकून इकडे घरातले सगळेजण म्हणत असतात की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, लवकरच डॉक्टर येतील आणि या मुलीवरती उपचार होतील असं सगळ्यांना वाटत असतं. आणि त्याचवेळी वल्लरी सर्वजण तिथं असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ही मुलगी आपल्या वेअरहाऊसमध्ये कामाला होती आज आणि तिथे आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये ती बेशुद्ध झालेली होती आणि म्हणून मी तिला आणलेलं आहे. आकाशने हे सगळ्यांना सांगितलेलं असतं. खरं आकाश टेन्शनमध्ये असतो. आणि मग वेअरहाऊसच्या आगीचं काय झालेलं आहे, ती कंट्रोलमध्ये आहे का. तेव्हा इकडे अर्णव सांगत असतो की हो आता सध्या सगळं कंट्रोलमध्ये आहे. आणि तेवढ्यातच ईश्वरी शुद्धीवर यायला लागलेली असते. हळूहळू डोळे उघडत असते आणि नेमका तिच्या समोर तिथे राकेश उभा असतो. आणि मग ती राकेशकडे बोट करू लागते आणि राकेशला बोट करून ती रा 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 असं म्हणत असते. सगळेजण पाहत असतात नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचवेळी राकेशला तर खूप मोठं टेन्शन असतं की जर ह्या मुलीने आत्ता मला ओळखलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं राकेशला वाटत असतं. आणि मग सगळ्यांच्या समोर तो तिथं असतो. आणि इकडे इशू मात्र रा रा एवढंच बोलत असते. इशूच्या डोक्यात हेच सुरू असतं
की हा राकेश आहे आणि आपण राकेशच्या घरी आहोत. ही गोष्ट इशूला कळलेली असते आणि इशू बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इशूचं हे बोलणं ऐकून इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरी आता शुद्धीवर येत आहे आणि एकदा का ईश्वरी शुद्धीवर आली की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं सगळ्यांनाच वाटत असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी ही आता तिथे शुद्धीवर येत असते आणि तेव्हा मात्र राकेशच्या शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. कारण राकेश हा या घरातल्यांसाठी तिथे राजेश म्हणून आहे, तो ॲडव्होकेट राजेश भोसले आहे. आणि इकडे राकेश हा बाहेर मात्र सगळ्यांना सांगत असतो की तो राकेश आहे म्हणून. तर इकडे अंजली त्याचबरोबर घरातील सर्वजण पाहत असतात आणि राकेशला मात्र आता भीती वाटू लागलेली असते. जर आपलं बिंग फुटलं तर किती अवघड होईल ही भीती त्याच्या मनात राहिलेली असते. कारण आजपर्यंत तो फक्त हॉट आणि सुंदर मुलींना फसवायची कामं करत असतो आणि त्याचा व्यवसायच तो असतो. तो फक्त त्यांना फसवण्याचाच उद्योग करत असतो, बाकी कोणतंही काम तो करत नसतो. आणि त्यामुळं इथे त्याचं जर बिंग फुटलं तर आज त्याला घरातील जी सगळी लोक त्याला जी चांगलं समजत आहेत त्यामध्ये तो पूर्णपणे अडकणार असतो. ही गोष्ट आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. आणि त्याचबरोबर अर्णव तिथे पाहत असतो आणि राकेशची मात्र अगदी बोलती बंद झालेली असते, बोबडी वळत असते. आणि त्याचवेळी मामा म्हणत असतात की जावई बापू काय झालं, काही टेन्शन आहे का, असं मामा विचारत असतात. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो की हां ते जायचं आहे ना मला तिकडे, तेच टेन्शन आहे, बाकी काही नाही आहे. एक इम्पॉर्टंट केस आहे, एक मुलगी अडचणीत सापडलेली आहे ना, त्यासाठी मला जाणं गरजेचं आहे आणि गरीब घरातली आहे ती मुलगी, असं राकेश सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण म्हणतात की ठीक आहे. अर्णव पण म्हणत असतो की जिजू तुम्ही जा, तुमचं काम इम्पॉर्टंट आहे, इथं थांबायची काही गरज नाही आहे, डॉक्टर येतील आणि आम्ही बोलवलेलं आहे डॉक्टरांना, सगळ्या गोष्टी मॅनेज होतील, तुम्ही काळजी करू नका, असं त्याला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता राकेश जायला निघतो आणि नेमका राकेश तिथून बाजूला होतो आणि तिथं आकाश असतो. आणि आकाशला पाहून आता पुन्हा इकडे ईश्वरीला आठवायचं बंद होतं आणि ती शांत होते आणि पुन्हा बेशुद्ध होते. तेव्हा तिथे वल्लरी त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात, ते म्हणू लागतात की ही तर पुन्हा बेशुद्ध पडली आहे, नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि अर्णव मात्र सगळ्यांना तिथे शांत करत असतो. राकेश म्हणत असतो की काही लिगल प्रॉब्लेम असेल, काही गरज लागली तर अर्णव मला कळवा फोन करून, मी येईल लगेच, असं अर्णव सांगत असतो. आणि अर्णवला इकडे राकेश सांगत असतो. त्याचबरोबर अंजली त्याचबरोबर घरातील सगळेजण टेन्शनमध्ये असतात, कारण ईश्वरी पुन्हा बेशुद्ध पडलेली आहे आणि ईश्वरीच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. ईश्वरीला तर अर्णवने घरी आणलेलं आहे, अजूनपर्यंत डॉक्टर आलेले नाहीत. तेव्हा अंजली म्हणत असते की मला काय वाटते माहिती आहे का, हिला आपण गेस्ट हाऊसमध्ये नेऊन ठेवूया का, आजी पण सांगतात. तेव्हा अर्णव हे म्हणतो की हो चालेल, आपण तिला गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जाऊया, असं म्हणत आता अर्णव त्याचबरोबर अंजली आणि मग वल्लरीला आजी म्हणत असतात की मदत कर ना तिला. आणि मग आजी तिला सांगत असतात की तिला घेऊन जावा आणि गेस्ट हाऊसमध्ये तिला तिथे ठेवा, असं सांगितलेलं असतं. मग सगळेजण गेस्ट हाऊसकडे तिला घेऊन जात आहेत. इकडे नम्रता आत्याला समजवत आहे, अगं काळजी नको करू, होईल सगळं व्यवस्थित, एवढा टोकाचा निर्णय नको घेऊस तू, आणि इशूने जी नोकरी मिळवलेली आहे ती तिच्या कष्टाने मिळवलेली आहे. आणि नेमका राकेश तिथे आलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की आता आगीत तेल ओतलंच पाहिजे, आत्याच्या मनात भडकवलं पाहिजे, त्याशिवाय त्या ईश्वरीची नोकरी जाणार नाही आणि ती नोकरी सोडून घरी बसणार नाही. त्यामुळं काही झालं तरीही आपल्याला ही गोष्ट करायलाच पाहिजे, हा विचार मनाशी धरून आलेला राकेश त्याच गोष्टी मनाशी ठरवत असतो आणि तो म्हणत असतो की आता मी सांगतो नक्की काय करायचं आहे ते, असं म्हणत तो तिथं म्हणत असतो की काय झालं आत्या, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा इकडे ती सांगत असते की ईश्वरी अजूनपर्यंत घरी आलेली नाही, मला कळतच नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, तिला फोन लावला तर तिचा फोन लागत नाही. मग नमू सांगत असते की आम्ही तिला खूप वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोनही बंद येतोय, तिने मला फोन करून सांगितलेलं होतं की तिला आज उशीर होणार आहे, पण एवढा उशीर होईल असं तिने मला सांगितलेलं नव्हतं, असं नमू सांगत असते. आणि हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र राकेश एकच विचार करतो की आता एकच महत्त्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे या ईश्वरीची नोकरी जाईल, आत्या तिला परत नोकरीला जाऊच देणार नाही. आणि एकदा का हे सगळं झालं तरच आपल्या मनासारखं होईल, कारण ईश्वरी ही माझी आहे आणि ती माझीच राहिली पाहिजे, हे सगळं आता राकेशच्या मनामध्ये चालू असतं. आणि त्याचबरोबर
इकडे नमू मात्र काळजी करत असते. ईश्वरी नक्की कोणत्या टेन्शनमध्ये आहे, काय झालेलं असेल, इशू प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना, हे तिच्या डोक्यात चालू असतं. आणि इकडे राकेश म्हणत असतो, बरोबर आहे ना, ऑफिस आवर संपल्यानंतरही एवढ्या वेळ तिला थांबवून ठेवलं जाते, म्हणजे ही नोकरी करणं धोक्याचंच आहे. ही नोकरी तिने केलीच नाही पाहिजे. तेव्हा नमू म्हणत असते, असं नका म्हणू तुम्ही, कारण ही नोकरी करणं इशूसाठी खूप गरजेचं आहे. तिच्यासाठी ही नोकरी खूप महत्त्वाची आहे. तिने ही नोकरी करायलाच पाहिजे. हे सगळं बोलणं तिने सांगत असते. त्यावेळेस आत्या म्हणत असते, नाही, आता त्या ईश्वरीला मी घरातच ठेवणार आहे. तिला या नोकरीसाठी मी पाठवणारच नाही. आणि इकडे राकेश मात्र खुश झालेला असतो, कारण त्यालाही असं वाटत असतं की ईश्वरीने अर्णवच्या ऑफिसमध्ये नोकरी केली नाही पाहिजे, अर्णवच्या सोबत तिने राहिलं नाही पाहिजे. आणि आत्ता घरी त्याला एक गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे अर्णव त्याचबरोबर घरातील सर्वजण ईश्वरीला आधीपासूनच ओळखत आहेत आणि हा सगळा प्रॉब्लेम आपल्या अंगलट येऊ शकतो असं त्याला वाटत असतं. आणि म्हणूनच त्याने ही सगळी नाटकं सुरू केलेली असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडं आजी आणि अंजली बोलत असतात. अंजली म्हणत असते की तिच्या घरचे सगळे टेन्शनमध्ये असतील ना गं. आजी म्हणत असते, हो ना, ती तिच्या बहिणीसोबत आणि आत्यासोबत राहत असते ना, त्यामुळं मला काळजी वाटत आहे. तेव्हा अंजली म्हणते, पण तिला फोन करायचा आपण. तेव्हा आजी म्हणते, अगं माझ्याकडे नंबर आहे तिच्या घरच्यांचा, तिच्या बहिणीचा नंबर आहे. परवा मी गेले होते ना, तेव्हा तिच्याकडनं तो नंबर मी घेतलेला होता. तिच्या बहिणीचा नंबर आहे माझ्याकडे. आपण तिला कॉल करूया आणि तिच्याशी बोलूया, तिला सांगूया. तेव्हा अंजली म्हणते, हो मला पाठव नंबर. आणि अंजली मग आजींकडून तो नंबर घेते आणि मग फोन करू लागते, कारण तिला नम्रताला फोन करून सांगायचं असतं की ईश्वरी ठीक आहे, वेअरहाऊसमध्ये प्रॉब्लेम झालेला होता, ती इथं घरी आलेली आहे आणि उद्या सकाळी ती घरी येईल, हा निरोप तिला द्यायचा असतो. म्हणून तिने आता नम्रताला फोन करायला घेते. अंजली सांगते की आई तू झोप जा जाऊन, मी आहे, मी काळजी घेईन आणि मी तिच्या घरी फोन करून कळवेलही, तू जा आता झोप जा. त्यावेळेस आजी म्हणते की हो गं, पण काळजी वाटत आहे ना मला त्या मुलीची, म्हणूनच सगळं असं वाटत आहे. तेव्हा अंजली म्हणते, आजी नको काळजी करू, आता ती आहे ना बरी, डॉक्टर येऊन गेलेत ना. आणि इकडे नमू मात्र वारंवार ईश्वरीला कॉल करत असते, परंतु ईश्वरीचा फोन मात्र लागत नसतो. नमूला त्या काळजी वाटायला लागलेली असते आणि नमू इकडे बोलत असते आणि तेवढ्यातच पुन्हा लागलेला असतो आणि आत्यामात धाप लागलेली असते. ते लगेचच तिला बोलवतो, तो म्हणजे राकेश, आणि म्हणतो की आत्ताच्या आता इकडे या पाणी आणि पंप द्या बरं, आत्यांना त्रास होऊ लागलेला आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी इकडे नमूच्या फोनवरती अंजलीचा फोन आलेला असतो आणि तिथे टेबलवरती नमूने फोन ठेवलेला असतो. राकेश मात्र विचार करू लागलेला असतो की ह्या अंजलीचा फोन का आलेला आहे, म्हणजे हिला कसं काय नंबर मिळालेला आहे, काही झालं तरीही हा कॉल मी उचलू देणार नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तो म्हणतो की मला एक कॉल येतोय, मी आलोच बाहेरून, आत्यांना पाणी द्या तुम्ही, असं सांगून तो आता बाहेर निघून जातो आणि आत्याला पाणी द्यायला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आत्याला पाणी, त्याचबरोबर पंप घेऊन नमू आलेली असते आणि आत्याला शांत करत असते. आणि राकेशने जाता जाता गडबडीमध्ये त्याने मुद्दामूनच नमूचा फोन नेलेला असतो, पण बिचाऱ्या नमूला कुठं माहिती असतं की याच्या डोक्यात काय सुरू आहे. खरं तर इशू सुखरूप आहे, इशूची काळजी करायची काही गरज नाही, हे सांगण्यासाठी फोन आलेला असतो. पण इकडे अंजली फोन करत असते. सुरुवातीला फोन कट झालेला असतो. अंजली पुन्हा फोन करते आणि मग पुन्हा फोन उचलला जातो. तो फोन उचललेला असतो तो म्हणजे राकेशने. इकडे आत्याला त्रास होऊ लागलेला असतो. राकेश बाहेर गेलेला असतो आणि मुद्दामूनच राकेशचं आणि नमूचं इकडे अंजली आणि नमूचं बोलणं होऊ नये म्हणूनच त्याने हे सगळं केलेलं असतं. आता तो फोन घेऊन तो बाहेर गेलेला असतो. इकडे बिचारे नमू मात्र आत्याची काळजी करत असते, आत्याशी बोलत असते, आत्याला काय हवं नको ते बघत असते. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की अंजली फोन उचलला म्हणून बोलायला सुरुवात करते. नम्रता आहे का असं ती विचारते. तेव्हा ते म्हणतात की हो, नम्रताचाच नंबर. हा हो करून राकेश तिच्याशी आता आवाज बदलून बोलत असतो आणि राकेश म्हणत असतो की हां बोला. तेव्हा ती सांगत असते की त्यांच्या बाबतीत त्यांची बहीण जी आहे ना ईश्वरी, ती तर आमच्याकडे आहे, एक प्रॉब्लेम झालेला होता, आमच्या कंपनीमध्ये ती कामाला होती, अर्णवने तिला घरी आणलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ता ती सुखरूप आहे, डॉक्टर आलेले होते आणि उद्या ती घरी येईल, आता आम्ही आहोत तिच्याबरोबर, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता ते बोलणं ऐकल्यानंतर राकेश फोन कट करतो आणि म्हणतो की कॉल लॉगमधून हा नंबर मला डिलीट केला पाहिजे. असं म्हणत राकेश आता त्या कॉल लॉग म्हणून तो नंबर डिलीट करायला घेतो आणि त्याच्या डोक्यात एकच सुरू असतं की आत्ता एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे या ईश्वरीला जॉबमधून काढून टाकलं पाहिजे आणि तिने स्वतःहून ही नोकरी सोडली पाहिजे. एवढंच त्याच्या डोक्यात चालू झालेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं
येतं की अर्णव आणि आकाश तिथे असतात. आकाश आलेला असतो आणि आकाश अर्णवला म्हणतो की तू इथे गेस्ट रूमच्या बाहेर काय करत आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाही रे. तेव्हा आकाश म्हणतो काय झालं, एवढं काय टेन्शन. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ही मुलगी फक्त डोक्याला त्रासच देऊ शकते, कारण हिच्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा आपण करू शकत नाही. ही फक्त आणि फक्त त्रासच देणार आहे आणि आपल्या डोक्याचं टेन्शन वाढवणारच आहे. आकाश म्हणत असतो ओके, आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की गाडीची काच फोडणारी मुलगी म्हणजे हीच आहे, मिस इंदोर. तेव्हा आकाश त्याच्याशी बोलत असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो तू गप रे, तुला काय करायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तिनेच काहीतरी गोंधळ घातला असणार आहे त्या आपल्या वेअरहाऊसमध्ये, कारण शॉर्ट सर्किट कसं झालं आणि आग कशी लागली हे कळलंच पाहिजे आपल्याला. तेव्हा आकाश म्हणत असतो ते तर तू शोधून काढशीलच, पण कदाचित असंही असू शकेल की त्या मुलीमुळे हे सगळं वाचलेलं आहे. हे सगळं चालू असतं आणि तेवढ्यातच आकाश तिथून निघून जातो. त्यानंतर उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे अंजली आलेली असते आणि अंजली अर्णवला म्हणत असते की ती मुलगी व्यवस्थित आहे ना, काही प्रॉब्लेम होणार नाही ना. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ती फक्त गोंधळच घालू शकते, बाकीच्या दुसऱ्या गोष्टी कोणती करू शकत नाही, ती फक्त गोंधळ आणि गोंधळच घालू शकते. अंजली म्हणत असते की अर्णव शांत हो, कधी कधी ना दुसरी बाजूही माणसाने चेक केली पाहिजे. प्रत्येक वेळेस चुकीच्या गोष्टींचा अर्थ लावून चुकीच्या पद्धतीने विचार करणं चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेव. तू अशा पद्धतीनं विचार करू नकोस, असं ती अर्णवला सांगत असते. अर्णव मात्र म्हणत असतो हो बरोबर आहे ताई तुझं, पण ती मुलगी चुकलेली आहे एवढं मात्र नक्की आहे, असं अर्णव तिला सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ब्रेकफास्टसाठी सगळेजण बसलेले असतात. सकाळी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो. अर्णव डायनिंग टेबलच्या तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो आज मलाही ब्रेकफास्टला पोहेच हवे आहेत. तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि मग अर्णवने पोहे वाढून घेतलेले असतात आणि त्याच वेळी सुंदर अशा गुलाबी कलरच्या ड्रेसमध्ये तिथं ईश्वरी आलेली असते. आणि मग ते पोहे जेव्हा अर्णव प्लेटमध्ये वाढून घेतो आणि त्यानंतर पोह्याचा पहिला घास खातो, तेव्हा मात्र अर्णव खुश झालेला असतो. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कळत असतं की त्याला ते पोहे आवडलेले आहेत. आजी त्याचबरोबर अंजली सर्वजण म्हणत असतात की अर्णव म्हणत असतो छान झाले. तेव्हा ईश्वर येऊन तिथं उभी राहते आणि म्हणते की जिने हे पोहे बनवलेले आहेत तिला सांगायचं तरी, तिचं कौतुक तरी करायचं पोहे छान झालेले आहेत म्हणून. आणि अर्णवला धक्का बसतो आणि ईश्वरी अर्णवला ज्या भाषेत बोलत आहे ते पाहून आजी आणि अंजलीलाही मोठा धक्का बसलेला असतो, कारण अर्णव तिच्याशी बोलत आहे आणि तिच्याकडे त्यांच्यामधलं जे बोलणं आहे, संवाद आहे ते पाहून सगळेजण पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.